लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात नगर जिल्ह्यातील अहमदनगर दक्षिण आणि शिर्डी या दोन मतदारसंघात सोमवारी 13 मेला सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। यासाठी नगर दक्षिणमध्ये 2026 तर शिर्डी मतदारसंघात 1708 अशी एकूण 3734 मतदान केंद्र आहेत। नगर दक्षिणमध्ये 19,81,866 तर शिर्डीत 16,77,335 मतदार आहेत। यातील 85 वर्ष वयापुढील तसेच दिव्यांग अशा नगर दक्षिणमध्ये 824 तर शिर्डीत 834 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। प्रशासनाने त्यांच्या घरी जाऊन ही प्रक्रिया पार पाडली। नगर दक्षिण मतदारसंघात 25 तर शिर्डीत 20 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत। शनिवारी 11 मेला सायंकाळी 5 वाजता जाहीर प्रचार संपणार आहे, तर सोमवारी मतदान होणार असून जिल्हा प्रशासनाने त्यासाठीची सर्व प्रक्रिया पूर्ण केली आहे। नगर दक्षिणमध्ये 2026 मतदान केंद्रांवर 4052 बॅलेट युनिट, 2026 कंट्रोल युनिट तर 2026 व्हीव्हीपॅट असणार आहेत। शिर्डीमध्ये 1708 मतदान केंद्रांवर 3416 बॅलेट युनिट, 1708 कंट्रोल युनिट तर 1708 व्हीव्हीपॅट असणार आहेत। शिर्डीत 4 तर नगर दक्षिणमध्ये 1 मतदान केंद्र संवेदनशील घोषित करण्यात आले आहे। नगर दक्षिणमध्ये 10,32,996 पुरुष मतदार, 9,48,801 महिला मतदार ते 119 तृतीयपंथी मतदार आहेत। असे एकूण 19,81,866 मतदार नगर दक्षिणमध्ये आहेत, तर शिर्डीमध्ये 8,64,573 पुरुष मतदार, 8,12,684 महिला मतदार तर 78 तृतीयपंथी मतदार असे एकूण 16,77,335 मतदार आहेत। चौथ्या टप्प्यातील दोन्ही मतदारसंघातील प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेकरता लागणारे साहित्य, साधन सामग्री मतदान केंद्रावर पुरवण्यात आली आहे। निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी पुरेसे प्रशिक्षित मतदार कर्मचारी आणि अधिकारी पुरवण्यात आले आहेत, तसेच पोलीस कर्मचारी तैनात ठेवण्यात आले आहेत। मनुष्यबळाचे रँडमायझेशन करून त्यांच्या सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत। मतदान केंद्रावर पुरवण्यात येणाऱ्या EVM आणि व्हीव्हीपॅटची तपासणी पूर्ण झाली असून त्यांचेही रँडमायझेशन झाले आहे। दरम्यान अहमदनगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेत कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी मतदान संपण्याच्या 48 तास आधीपासून म्हणजे शनिवारी 11 मेला सायंकाळी 5 वाजल्यापासून ते मतदान प्रक्रिया संपेपर्यंत ड्राय डे घोषित केला आहे। याशिवाय मतमोजणी दिवशी 4 जून रोजी संपूर्ण दिवस ड्राय डे आदेश लागू राहणार आहे। लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951च्या कलम 135C अन्वये आणि मुंबई दारूबंदी कायदा 1949चे कलम 142च्या अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश जारी केला। या आदेशानुसार अहमदनगर जिल्हा आणि जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या 5 किलोमीटर अंतरावर सर्व प्रकारचे देशी विदेशी दारू विक्रीची दुकाने, परमिट रूम, बियर बार बंद राहणार आहेत। आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या दुकाने, परमिट रूम, बियर बारचा दारू विक्रीचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल असा इशाराही जिल्हाधिकारी सालीमठ यांनी दिला। बातम्यांसाठी नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।